29 आणि 30 नोव्हेंबरला आपल्या GMCमध्ये ही कॉन्फरन्स आपण रोबोटिक शस्त्रक्रियेवर रोबोसर्ज 25 ही कॉन्फरन्स आपण आयोजित केलेली आहे। याच्यामध्ये जवळपास देशामधल्या विविध ठिकाणून 250 सर्जन्स हे पार्टिसिपेट करणार आहेत। देशामधले अतिशय प्रख्यात सर्जन्स हे या कॉन्फरन्समध्ये गाईड करणार आहेत। त्यांचे वेगवेगळे लेक्चर्स आहेत। त्याच्यामुळे या सर्व सर्जन्सचं नॉलेज हे अपडेट होणार आहे आणि त्याचप्रमाणे देशामधल्या वेगवेगळ्या सिटीजमधनं लाईव्ह ऑपरेटिव्ह सर्जरीज या पण याच्यामध्ये दाखवण्यात येणार आहे। सर, शस्त्रक्रिया कुठल्या म्हणजे खास करून पाहणार आहे, फायदा होणार आहे आणि या सगळ्या कॉन्फरन्समधून काय नेमका संदेश जाणार आहे? आता सध्या रोबोटिक सर्जरीद्वारे शस्त्रक्रिया करण्याची ही जी पद्धत आहे ही सर्वात आधुनिक पद्धत असल्यामुळे बऱ्याच सर्जन्सला आपल्या इथल्या विदर्भातल्या सर्जन्सला ही या कॉन्फरन्समधनं त्यांना हे सर्व शस्त्रक्रिया पाहायला भेटणार आहेत। त्याचप्रमाणे या कॉन्फरन्समध्ये आपण टेलिसर्जरी पण करतो आहे। सर्जन मुरादाबादमध्ये बसला असताना तो GMCमध्ये ऑपरेट करू शकतो। त्याचप्रमाणे GMCमधून आपण मुरादाबादला एक पेशंट ऑपरेट करू शकतो, त्याला आपण टेलिसर्जरी म्हणतो। तर ह्या सर्व आधुनिक पद्धतीच्या शस्त्रक्रिया ज्याच्यामध्ये इवन हार्टच्या शस्त्रक्रिया आहेत, यूरोलॉजीच्या आहेत, किडनीच्या शस्त्रक्रिया आहेत, जनरल सर्जरीच्या शस्त्रक्रिया आहेत, त्याचप्रमाणे गायनेकोलॉजी डिपार्टमेंटच्या पण शस्त्रक्रिया आहेत। अशा वेगवेगळ्या शस्त्रक्रिया या कॉन्फरन्समध्ये डिस्प्ले होणार आहे आणि याचा फायदा पोस्ट ग्रॅज्युएट विद्यार्थी व आपल्या विदर्भातली जितके सर्जन्स आहेत ज्यांना समोर जाऊन रोबोटिक सर्जन्स हे बनायचं आहे त्यांना याचा भरपूर फायदा होणार आहे। कोण मंत्री महोदय म्हणून कोण येणार आहे आणि या कॉन्फरन्सचं आपण इनॉग्रेशन ठेवलेलं आहे। 30 तारखेला 11 वाजता या रोबोसर्ज कॉन्फरन्सचं इनॉग्रेशन आहे आणि त्या इनॉग्रेशनसाठी नितीनजी गडकरी यांना आपण आमंत्रित केलेले आहे आणि त्यांच्या हस्ते या कॉन्फरन्सचं इनॉग्रेशन होणार। नागपूर मेडिकल कॉलेजचा एक जाज्वल्य इतिहास आहे, त्याला ऑटोनॉमस करण्यासाठी प्रक्रिया पाडली जात आहे, पत्र दिलं गेलेलं आहे, काय अपडेट आहे? ऑटोनॉमीसाठी या अतिशय चांगला असा इतिहास आहे। 75 वर्षांचा इतिहास आहे आपल्या GMC नागपूर या संस्थेचा। या संस्थेला ऑटोनॉमी देण्यात यावी व ऑटोनॉमस करण्यात यावं याबाबत CM साहेबांनी पण एक पत्र दिलेलं आहे गव्हर्मेंटला आणि त्याच्यामध्ये एक कमिटी बसवण्यात यावी व या कमिटीने अभ्यास करून त्याचा रिपोर्ट CM ऑफिसला सबमिट करावा असं त्यांनी एक पत्र दिलेलं आहे व त्याबाबत ऑटोनॉमी मिळण्यासाठी कमिटीने काम सुरू केलेलं आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।